पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. मित्रांनो, मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आमचे जे म्हणजे सांगरे गुरुजी आहेत ते माझ्या सोबत होते, पण मला आता पिंजऱ्यात अडकून ते कुठेतरी गेलेत. पण आपल्याला कसं आहे, पुढे जायचं आहे, आपल्याला एका ठिकाणी थांबायचं नाही आहे. कारण आज मला उत्सुकता आहे, आज हे जे स्पर्धक आहेत ते काय परफॉर्म करणार आहेत आणि कोण जाणार डेटॉल सेफ झोनमध्ये. चला तर मग सुरू करूया आजच्या या धमाकेदार एपिसोडला. डान्स महाराष्ट्र डान्स. स्वागत करूया झी मराठीच्या या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं, म्हणजेच आपल्या लाडक्या अश्विनीचं, अर्थात दीपा पराग. दीपा मॅडम, या मंचावर तुम्ही तू चाल पुढेसाठी आलात म्हणून ट्रॉफी मिळाली, म्हणजे या मंचाचा पायगुण आहे का काय? म्हणजे नक्कीच. हो ना. आणि रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद. हा, तुम्ही बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आलात आणि प्रेक्षकही वाट बघत होते, आणि आता अशी दमदार एंट्री मारलीत की सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची ट्रॉफीच घरी घेऊन गेलात. त्याविषयी काय वाटतं? खरं तर ही ट्रॉफी हातात घेतेवेळी मी खूप भारावून गेले होते. साहजिकच हे रसिक प्रेक्षकांमुळे शक्य झालं. झी स्टुडिओ, झी मराठी यांचे खरंच खूप आभार आहेत. दीपा मॅडम, कसं झालं, माझ्यासोबत सांगरे गुरुजी नावाचे गुरुजी होते माझ्यासोबत, तर त्यांना मी दाढी काढा म्हणलं तर ते गाडी काढून निघून गेले. आता कॉल आउटसाठी माझ्या सोबतीला कुणीच नाही आहे. तर तुम्ही आल्यानंतर मला एक वेगळी एनर्जी आली आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला अवॉर्ड मिळालेलाच आहे. तुम्ही बेस्ट ॲक्ट्रेस आहात. तुम्ही फार अप्रतिम कॉल आउट घ्याल मॅडम, प्लीज. मी यापूर्वीसुद्धा या मंचावर आले होते, तेव्हासुद्धा मला एका मुलाचा डान्स प्रचंड आवडला होता. आणि मी असं सांगेन की तो या मंचाचा नटसम्राट आहे. जोरदार स्वागत करूया अनमोलचं. दीपा मॅडम, मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करतो. तू घरी येशील त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघतोय. जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच जाणीव झाली की तू माझ्या प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक आठवणीला एक नवेपणा देणार आहेस. हॅलो. हां, बोला. मी अनाथालयातून बोलतेय. तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. अभिनंदन. तुमच्या वेलकम बाळा. हे घर आजपासून तुझं आहे आणि मी
तुझा बाबा. बाबा, एक विचारू? अनाथालयातून माझे इतर मित्र सोडून तुम्ही माझीच निवड का केली? मला असं वाटतं की ज्यांना दृष्टी नसते ना, त्यांच्या डोळ्यात अश्रूंना पण स्थान नसलं पाहिजे. फक्त आनंद असला पाहिजे. आणि तुझ्या डोळ्यातला तो आनंद मला बनायचा आहे, म्हणून मी तुझी निवड केली. असा सिनेमा सुद्धा जे सांगू शकत नाहीत ती ताकद आत्ताच्या या 2.5 ते 3 मिनिटाच्या डान्स परफॉर्मन्स मध्ये ती ताकद होती की त्यांनी अख्खं चित्र उभं केलं, अख्खा सिनेमा उभा केला. स्पीचलेस. काही वेळेला असं होतं की एखादी गोष्ट अशी असते की ती शब्दात सुद्धा मांडणं तितकंसं ती योग्य ठरणार नाही, त्याला आपण न्याय देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे असं म्हणता येईल की हे फक्त इथे साठवून घ्यावं बस. सगळ्याच गोष्टी आपल्याला बोलता येत नसतात, काही गोष्टी साठवलेल्याच योग्य असतात. आणि त्यातलीच ही एक गोष्ट किंवा ॲक्ट आहे की जी केवळ आणि केवळ आपल्या हृदयाशी जपली पाहिजे, ती हृदयात साठवली पाहिजे. जीव मुठीत घेऊन बसलो होतो रे आम्ही. नॉट अ सिंगल फॉल्स नोट अख्ख्या परफॉर्मन्समध्ये. हॅट्स ऑफ टू यू. अप्रतिम, केवळ अप्रतिम. थँक्यू सर. कोणाली मॅडम? मी फिनालेपर्यंत अशी उभी राहायला तयार, काहीही प्रॉब्लेम नाही आहे मला. जेन्युअनली माझा फिनाले बघून झाला असं वाटते, कारण हा परफॉर्मन्स फिनालेचा परफॉर्मन्स होता, किंबहुना त्याच्याही पलीकडचा होता. या कॉम्पिटिशनची जी काही आत्ता लेवल आहे त्याच्या खूपच पलीकडचा हा परफॉर्मन्स होता. दृष्टी आणि दृष्टिकोनातला फरक होता या ॲक्टमध्ये. तू पहिल्यांदा तिथे सुरुवात केलीस आणि तू उलटा होतास उभा, आणि मला इथून साधारण अंदाज आला की हा ब्लाइंड ॲक्ट करतोय. मी गश्मीरला म्हणा हा ब्लाइंड ॲक्ट करतोय. जरा एवढा जरी फरक पडला तर ह्याला लागेल किंवा काहीही होऊ शकतं. मी अशी बसले होते की ओ माय गॉड, काही होऊ नये. तू ज्या ज्या काही गोष्टी मार्क केल्यास, म्हणजे टेबलाच्या इथलं हे लागू शकतं म्हणून आय वॉज लाईक की हे का करतोय, हे का करतोय, प्रत्येक गोष्ट ही का करतोय. अर्थात तू एका लहान बाळाला दत्तक घेऊन येणार आहेस आणि मग ती व्यक्ती ब्लाइंड आहे आणि त्या व्यक्तीला आयुष्यात माझ्या घरात आल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो याचा तू पूर्णपणे एक अंदाज घेतला ती व्यक्ती होऊन, आणि मग त्या गोष्टींचा त्रास त्याला होऊ नये म्हणून तू त्या गोष्टी केल्यास. वैभव आणि द एंटायर कोरिओग्राफी टीम, हॅट्स ऑफ. मी या दोघांना सुद्धा रिक्वेस्ट करीन की प्लीज उभं राहा, आणि तू जे डिझर्व करतोस ते तुला दिलंच पाहिजे. सो तुझ्या डान्सच्या, कोरिओग्राफी टीमच्या आणि या संपूर्ण तुझ्या मागे जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांच्या मुळे हा आज तुझा जो ॲक्ट आहे तो असा होता. सो या सगळ्यांना आणि तुला आणि आता विचारूया दीपा मॅडमला की त्यांना हा तुझा एक वेगळा एक्सपेरिमेंट प्रयोग कसा वाटला. एक कविता सुचली आहे मला. अरे बाप रे. डोळे म्हणजे काय असतं? डोळे असतात खिडक्या, जगाचं सौंदर्य दाखवणाऱ्या. डोळे म्हणजे असतात दरवाजे, उंबरठ्या पलीकडच्या जगात पाऊल टाकणारे. नसले जरी डोळे तरी दिशा थांबत नाही. नसले जरी डोळे तरी वेग संपत नाही. डोळे नसले तरी दृष्टिकोन असतो, जो सांगत राहतो तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. थँक्यू. तुला पुढच्या परफॉर्मन्ससाठी अनमोल शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मी
दीपा मॅडमला पुन्हा एकदा विनंती करतो, आपण कृपया मंचावर या. अश्विनी ताई, आता आमचा फिनाले आहे डान्स महाराष्ट्र डान्सचा. हे लिटिल चॅम्प्स खूप जोरदार तयारी करतायत. येत्या 26, 27, 28ला झी मराठीवर हा फिनाले डान्स महाराष्ट्र डान्सचा दिसणार आहे. तर तुम्ही आमच्या मुलांना काही शुभेच्छा, मार्गदर्शन काय कराल? काय करू, ती इतकी गोड आहेत आणि इतकी हुशार आणि इतकी गुणी मुलं आहेत. ते व्हेरी स्मार्ट. त्यांना सांगण्या इतकी मी मोठी नाही आहे, त्यामुळे ते उत्तमच करतील. मी तुमच्याकडनं शिकेन. अरे बापरे. तू चाल पुढच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू 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 थँक्यू. मित्रांनो, ज्याने स्वतःच्या कर्तृत्वाने नशीब अशी पैज लावली आणि तो ठरला आपल्या झी मराठी वाहिनीचा या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता स्वप्नील जोशी. स्वागत करूया स्वप्नील जोशी यांचं. हॅलो, कसा आहे स्वप्नील बाळा? एकदम मजेत. कशी आहेस तू चेटकीण ताई? ती अशी तशी नाही, हाडाची कला करायचं. ती माझी आवडती चेटकीण. आवडती चेटकीण हा काय प्रकार आहे? म्हणजे किती चेटकिणी आहेत आयुष्यात? मला असं वाटतं की ही आवडती आहे आणि ही नावडती आहे. एक मिनिट, ही चेटकीण का असेल? ही चेटकीण नाहीये. हिला मी चेटकीण म्हटलं तर अख्खा महाराष्ट्र मारेल मला. ही अप्सरा आहे. अप्सरा. स्वप्नील, ही ट्रॉफी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची. तर काय भावना आहेत? खूप छान वाटलं मला. आय थिंक याच्यासाठी झीच्या संपूर्ण परिवाराचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. कारण इतक्या वर्षांनी टी व्ही करतोय. लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला इतक्या खंबीरपणे बॅक करणं, मालिका म्हणून, फायनाईट शो म्हणून, मला असं वाटतं की झीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्याचा नायक मला साकारता आला. आणि हे अपॅरेंटली वोटेड अवॉर्ड असतं. तर मला त्याचा मला विशेष आनंद आहे की लोकांना तो आवडला, लोकांना तो भावला, लोकांनी दिलेली ही पावती आहे. त्यामुळे हे अवॉर्ड माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. तर स्वप्नील सर, आता काय झालं माहिती का, आमच्या इथे एक म्हणजे असं आपले भगरे गुरुजी आलेले आहेत. तसं आम्ही सुद्धा एक म्हणजे सांगरे गुरुजी नावाचे गुरुजी होते आता माझ्याबरोबर. तर त्यांनी दाढी वाढवली होती, सारखी त्यांना दाढी टोचत होती. तर मी त्यांना म्हणलं की तुम्ही दाढी काढा. तर ते गाडी काढली आणि घरी निघून गेले. तर कॉल आउट तुम्ही घ्यावा, म्हणजे मला मदत होईल जरा. मी घेऊ? हो, ओके, प्रयत्न करूया. मंडळी, एरवी शूटिंगमध्ये फिल्मच्या पडद्यावर डान्स करणं सोपं वाटतं, पण डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर एवढ्या सगळ्या खतरनाक डान्सर्स बरोबर उभं राहताना भीती वाटणं साहजिक आहे. रोमॅन्टिक हिरो म्हणून मला महाराष्ट्र ओळखत असला तरी मला या मंचावरच्या रोमॅन्टिक हिरोचा डान्स आज बघायचा आहे. कारण महाराष्ट्राच्या सगळ्या हिरोईन्समध्ये या रोमॅन्टिक हिरोच्या डान्सची चर्चा खूप जास्त आहे. मी बोलवतोय डान्स महाराष्ट्र डान्सच्या रोमॅन्टिक हिरोला, सागर खैरे याला. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली.
गुतून पडला साथ देते साथ जन्मी फिरते दे तुला. या जीवाची झाली दैना रातीला मला झोपच येईना. मी तुझा ग झालो मजनू इश्क झाला मला. ए दिला सबूत आता मोडू नको मन माझं भोळ सखे तोडू नको. कोंबडी माग फिरू नको घराची कौलं फोडू नको. तुझी माझी जोडी जमली सुरू झाली या नवी कहाणी. तू माझा फुल माझा मी तुझी सखी फुलराणी. अग कोंबडी 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 लागली. अग कोंबडी 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 लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. सागर कमाल यार, खूपच कमाल. मला मी तसं शॉक्ड होते की तू ज्या मोमेंटला तू रिव्हील झालास एकदम वेगळाच दिसतोयस आणि फार सुंदर दिसतोयस बाय द वे. आणि मला माहिती आहे की पुरुष असून एक स्त्रीसारखं नाजूक नाचणं अदाकारी करणं हे किती अवघड असू शकतं मी समजू शकते. मस्त, फार गोड, मला खूप आवडला, मजा आली खूप. प्रत्येक बारीक बारीक गोष्ट तू मस्त काढलीस, नाचलास उत्तम, फारच गोड. संधी मला असं वाटतं की हा ॲक्ट आणि हे नृत्य सर्वात कठीण नृत्य आहे आणि म्हणूनच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. याच्यासाठी काय मेहनत घेतली असेल आणि खास करून त्यांना मार्गदर्शन करणारे शिकवणारे जे कोणी शिक्षक असतील त्यांचं देखील मी अभिनंदन करतो की अशा पद्धतीचं एक आगळं वेगळं नृत्य तुम्ही जगासमोर आणले आणि ते सुद्धा लहान बालकाच्या माध्यमातून आणले. हे खरोखर त्यांना देखील हे भूषण आहे आणि म्हणून खरोखर मला अतिशय आनंद वाटला हे पाहिल्यानंतर. थँक्यू सर. वा, धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. आता विचारूया स्वप्नील जोशींना कसा वाटला हा तुझा परफॉर्मन्स. स्वप्नील, मला असं वाटतं डान्सबद्दल बोलायला इकडे दोन अत्यंत सक्षम मंडळी बसलेत, त्यामुळे डान्सबद्दल मी फार बोलणार नाही. तुझं भविष्य किती छान आहे हे तुला मी सांगायची गरज नाही कारण गुरुजी बसलेत. त्यामुळे मी फक्त तुला इतकंच सांगेन की माझ्या तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हे गाणं महाराष्ट्राच्या मनामनात आहे. जगाच्या पाठीवर असा मराठी माणूस नाही ज्याला हे गाणं माहिती नाही, कारण या गाण्याबरोबर काही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची नावं जोडली गेलीत. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा हे गाणं वाजेल तेव्हा तेव्हा त्या नावांमध्ये तुझं नावही जोडलं गेलेलं राहील. इतका सुंदर डान्स तू केलास. थँक्यू सर. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, मला प्रचंड आवडला आणि तुला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. या निश्चितच वेगळ्या प्रयत्नासाठी बजर तो बनता है. बजर तो बनता है. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे गेले चुकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स. स्वप्नील, असं आयुष्यामध्ये लहानपणी कॉलेजला असताना शाळेत असताना असं काही झालंय का लागली पैज आपल्या क्षेत्रात असताना हे मी करू शकत नाही, कोणतरी म्हणलं नाही रे तू कॉमेडी नाही करू शकत, नाही रे रोमॅन्टिक नाही, करून दाखवलं, लागली पैज आणि पैज जिंकली. ह्या लोकांना ब्रुसली माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण त्याचं एक असं वाक्य आहे की मी त्या माणसाला घाबरत नाही ज्याला कुंफूच्या 100 किक्स येतात. मी त्या माणसाला प्रचंड घाबरतो जो एक किक 100 वेळा प्रॅक्टिस करतो. म्हणजे मी या मुलांना इतकंच सांगेन की दुसऱ्याच्या म्हणण्याने कधी प्रभावित होऊ नका. लोकांचं काम आहे बोलणं, ते त्यांना करू द्यावं. आपलं काम आहे मेहनत करणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं. त्यामुळे मला असं वाटतं की हॅशटॅग लागली पैज ही या मुलांनी स्वतःशी लावत राहिली पाहिजे. तुला फिनालेसाठी मनापासून शुभेच्छा सागर. थँक्यू. आज स्वप्नील जोशी या मंचावर आलेला आहे. रोमॅन्टिक हिरो, चॉकलेट हिरो, इथे सोनाली सुद्धा आहे. तर तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की एक डान्स तर झालाच पाहिजे, एक डान्स तर बनताय. तर मी स्वप्नीलला आणि सोनालीला मंचावर येण्याची विनंती करतो. सोनाली प्लीज कम ऑन द स्टेज. स्वप्नील सर प्लीज.
वाचे वेणी वाचे हे दूर झाले रात दिन तू सावर रे. स्वप्नील या मंचावर पहिल्यांदा थेट घेऊन कुणाला तरी घाबरून पळून गेली. मुलांना या गोष्टीतनं आपल्याला काय शिकायला मिळालं? प्रेमाने वागलात तर तुम्ही कोणालाही जिंकू शकता. पुन्हा एकदा मनापासून आभार स्वप्नील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, नेहमी कसं असतं, मी कॉल आउट करतो म्हणजे स्पर्धकाचं नाव घेतो, स्पर्धक येतो आणि डान्स करतो. आता थोडं वेगळं करायचं आहे. इथे जो डान्स करायला जी व्यक्ती येणार आहे त्याचं नाव घेणार नाही आहे. तुम्ही डोळे मिटायचे, डोळे बंद करायचे आणि डान्स सुरू झाला की डोळे उघडायचे. तेव्हा तुम्हाला कळेल की कोण आहे तो डान्सर. ओके, थँक्यू. तश्वी, तुझ्यामुळे आमच्या परफॉर्मन्सला खूप वेळा गोल्डन बझर मिळाला. म्हणून आज तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकली आहे दुनिया. डान्स महाराष्ट्र.
अगं तुझा परफॉर्मन्स बघून ना आज आमचे डोले खोलले तू विचार बरं कसं वाटला माझा डान्स? तश्वी तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकलीये दुनिया. चल फिरूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा जिंकून घेऊ जग सारे गेली चूपर दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स डान्स महाराष्ट्र डान्स. भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार सांग रे गुरुजी भविष्य सांगणार. बोला कुणाकुणाला ऐकायचंय कुणाकुणाला बघायचंय कुणाकुणाला जाणून घ्यायचंय. भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार सांग रे गुरुजी भविष्य सांगणार. हे भविष्य भविष्य माझं 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 भविष्य चिंची चेटकिणीचे भविष्य. बाई तुझं भविष्य उज्ज्वल आहे. चेहऱ्यावर प्रसन्नतेची इच्छा आहे पण नाक मध्ये मध्ये येत आहे. दिसायला रूपवान आहे तू पण चेहऱ्यावर दिवाळीची रांगोळी आहे. ए भविष्य सांगतोस का? इज्जत काढताय माझी. काय हवं ते माग चेटकिणी. आमचे सांगरे गुरुजी सर्व संपन्न आहेत सर्व गुण संपन्न आहेत. बोल काय हवंय तुला काय हवंय? ती कनक नावाची पोरगी आहे ना ती ना इथे खेळ खेळते काय काय नवीन नवीन रोज आणि त्याच्यामुळे होतं काय ना मला कोणी सुद्धा घाबरत नाही इथे. तर मला एक फक्त आता विचारायचं असं आहे की ती टणक येणार आहे टणक ती आज इथे काय करणार आहे सांगा बरं जरा मला. भविष्य सांग. ओहो तुझ्यात खूप शक्ती आहे. डोळे बंद कर. तिला डोळे समोर आण तेव्हा तीच सांगेल काय करायचं आहे ते आणि ते स्वप्न आहे ते खरं होईल. अच्छा मी डोळे बंद करायचे. ओके हा करते बंद. हा हा हा. अरे काळो कसा झाला बरं एवढा. या माजलगावच्या दगड फुलाने बहुतेक विजेचं बिल भरलेलं नाही. ए माजलगावच्या दगड फुला. अगं बाई माझं गाणं कोण म्हणते? अगो बाई ही कोण आली आता इथे? कोण ग तू? तू असेल चिंची चटकीन तर मी इंची चटकीन आहे. अगो बाई मी चिंची चटकीन आणि ही मोठी इंची चटकीन आहे. इथे काय करतेस? थांब तुला आता गप्पच करते मी. मोठे तुझे केस मोठे तुझे दात. हा मग मंत्र टाकते तुझ्यावर बांधून तुझे हात. माझे हात बांधते. अगं मला उठता पण येत नाही. कोण आहे? कोण आहेस तू? आणि इथे काय करतेस? मी लक्ष्मण तू शूर्पणखा आहेस. तू चेटकी नाही मी कनक आहे. आता कसं पकडलं तुला? तू कनकच आहेस हो ना? सगळ्यात नाक खूपसाचं असतं ना तुला. थांब तुझं नाक उपटून काढते. नाही नको 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 माझं नाक आहे माझी ओळख आहे का? नको नको माझ्या नाकामुळे मला सगळे ओळखतात. प्लीज नको. अगं फिनाले आहे आता काही दिवसाने. मी सुंदर होणार आहे. मी सुंदर होणार आहे. माझं नाक कापलं तर कसं चालेल? मी खूप कुरूप दिसेल छान दिसणार नाही. हसू नको मला खूप हसायला येतंय. हसू नको. हा तुला सॉरी म्हणते. सॉरी नाही सॉरी मान. सॉरी 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 माझं चुकलं मला क्षमा कर पण माझं नाक कापू. नको हसू नको मला खूप हसायला येतंय. नको हसू. नाही नाही माझं नाक नको कापू. कनक कनक नको माझं नाक. बापरे आता पडलेलं स्वप्न होतं. नाही नाही कनक माझं खरंच नाक कापेल. कनक तू माझं नाक नाही ना कापणार? ऐक बाळा फिनाले जवळ आलाय ना त्यापेक्षा तू काय कर या सगळ्या भानगडी करू नकोस नाक बी कापायचं. त्याच्यापेक्षा तू डान्सची तयारी कर आणि सुंदर डान्स कर आणि फिनाले जिंक. कारण फिनाले जिंकल्यानंतर मी अप्सरा होणार आहे ना हिच्यापेक्षा सुंदर होणार आहे ना मी. हां असं काही करू नकोस. हा चल डान्स 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 कर डान्स कर. हां बाळा. डान्स महाराष्ट्र डान्स.
बघितलं, मी इतक्या वेळ रडतीये तरी कोणाचंच माझ्याकडे लक्ष नाही. आणि एरवी मला गरज नसली तरी सगळ्या माझ्या अवतीभोवती फिरक्या मारत असतात. अशी का वागतात ही मोठी लोक? जाऊ दे, तुम्ही लोक आहात ना, मी तुमच्याशीच बोलते. धिन्ना 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 धिन धिना, धिन्ना 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 धिन धिना. इवले इवले सुखाची मुकले जर निसटले मिळेल का पुन्हा. हलके फुलके ढगाच्या सारखे भावे कधीतरी वाटते का मला. उंच उंच झुला भासते घर घर धुंद मौज किती वाटते वरवर. नाद लाव तू मनाला मनाला. आता नाचून नाचून माझे पाय दुखायला लागलेत. बाळ रडायला लागलं. भूक लागली असणार बहुतेक बाळाला. अरे भूक नाही, माझे पाय दुखतायत. तिला ना खेळायचं असेल कोणाबरोबर तरी म्हणून रडत असेल. अरे खेळायचं नाही बाबा, पाय दुखतायत. तिच्या पोटात दुखत असणार बघ. थांब, मी तिच्यासाठी औषध आणतो. अरे देवा, औषध. आता मला खोटं खोटं हसावंच लागणार, नाहीतर ही लोक मला औषध पाजूनच राहतील. रंगीत भिंगरी भिर भिर फिरते खुशीत हसनी वाऱ्याला भिडते. एकटा असतो रुसून बसतो तिथेच फसतो गाडी ही अडते. वेळोवेळी थकशील तू क्षणभर उठ सूट चल चाल तू भरभर. नाद लाव तू मनाला मनाला. अरे बाळ पुन्हा रडायला लागलं. आता तिचा काका गेलाय ना तिच्या जवळ, मग थांबेल रडायचं. आले माझे सोनू, कॉल होते माझी पोगे. कुणी मारलं तुला? अरे देवा, आता कुठे मराठी भाषा समजायला लागली होती. ही कुठली नवीन भाषा? यांना गप्प करायचं असेल तर मलाच गप्प व्हायला लागेल. हलके फुलके ढगाच्या सारखे भावे कधीतरी वाटते का मला. उंच उंच झुला भासते घर घर धुंद मौज किती वाटते वरवर. नाद लाव तू मनाला मनाला. आता बस, माझे हात पाय दुखतायत आणि झोप पण आलीये मला आता. कोणाचं लक्ष आहे का माझ्याकडे? काय झालं माझ्या बाळाला? खेळून खेळून हातपाय दुखत असतील आणि झोप पण आली असेल बहुतेक. आता हे हातचं काम संपवते आणि जाते तिच्याकडे. बघितलं, ही आहे माझी आई. तिला माझी प्रत्येक हालचाल समजते आणि प्रत्येक रडण्याचा अर्थ समजतो. ती मला हवं नको ते नेहमी बघते आणि मला समजेल अशा भाषेत बोलते. माझी आई ग, माझी आई. झोपली वाटतं. किती गोड परफॉर्मन्स केलास. कोणाला विचारूया सांग बरं, कोणाला विचारायचं? सोनाली मॅमला. सोनाली मॅमला विचारायचे? विचारूया त्याला काय. सोनाली मॅम, फारच सुंदर आयडिया होती आणि ती इतकी छान मांडली. कोरिओग्राफी टीमचं प्रचंड कौतुक आहे आणि तू खूप गोड दिसतेस कनक. खूप छान केलंस आणि खूप गोड झाला आहे. थँक्यू. खरं तर संदीप, हा जो ॲक्ट प्लस नृत्य जे होतं ना, ते खरं एक मायलेकींचं होतं. याच्यामधला जो भाव आहे
तो आपण पहिल्यांदा ग्रहण केला पाहिजे. खऱ्या अर्थाने त्या माऊलीलाच खरं कळत असतं, कारण जगापेक्षा 9 महिने ती जास्त तुम्हाला जाणते आणि त्यामुळे माझ्या बालकाला कशाची केव्हा गरज आहे हे फक्त तिला माहिती असतं. आणि म्हणून नंतर ती आली आहे आणि तिला खऱ्या अर्थाने तिला पाहिल्यानंतर तिलाही डोळा लागला आणि शांत झोप लागली. खूप सुंदर वाटलं, अतिशय सुंदर. तुला पुन्हा पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर हे जे लिटल मास्टर आहेत त्यांच्यापैकी 2 जण सुरक्षित असतील. म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये आदिती सेफ झोनमध्ये जाऊन बसलेली आहे आणि आज गुरुवारच्या एपिसोडमध्ये कोण जाऊन बसणार डेटॉल सेफ झोनमध्ये? त्या जादूगराचं नाव आहे अनमोल. तर मित्रांनो, आता वेळ आलेली आहे या स्पर्धकांपैकी एकाला थोड्या मोठ्या विश्रांतीसाठी गृहपाठासाठी पाठवण्याची. तर आपण आपल्या परीक्षकांना विनंती करूया की कोण आहे तो स्पर्धक जो आज या मंचाचा निरोप घेणार आहे. सोनाली आणि माझा दोघांचाही या मंचावरचा वन ऑफ द फेवरेट कंटेस्टंट्स आहे आणि त्याचं नाव आहे सागर. सागर, इतका मोठा प्रवास खरं तर तू गाठलेला आहे. सेमी फायनल्स पर्यंत, प्री फिनाले पर्यंत पोहोचलाच. त्यासाठी आणि तुझ्या या पूर्ण प्रवासासाठी तुला हॅट्स ऑफ. थँक्यू सोनाली. थँक्यू सागर. या संपूर्ण टीमतर्फे, झी मराठीतर्फे तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सागर.